मृदुलाच किचनमध्ये तुम्हा सर्व खवयांचं पुनश्च स्वागत आहे। श्रावण महिन्यात विविध उपवास असतात, देवांना नैवेद्य असतो व प्रत्येक वेळी नैवेद्यात काय बरं नवं गोड करावं असा प्रश्न गृहिणींना पडतो। तर यासाठीच आज आपण एक पारंपरिक रेसिपी करतो व ती म्हणजे लाल भोपळ्याचे म्हणजेच काशी फळाचे म्हणजेच गंगा फळाचे खुसखुशीत घारगे। बऱ्याच ठिकाणी या घारग्यांना घाऱ्या देखील म्हणतात। हे घारगे करायला सोपे आहेत, लागणारं साहित्यही अगदी मोजके व यात पाणी अजिबात नसल्याने 3-4 दिवस आरामात टिकतात, त्यामुळे प्रवासात न्यायला देखील उत्तम। तर चला वेळ न दवडता आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। हे बघा, आपण पाव किलो म्हणजे 250 ग्राम हा लाल भोपळा घेतलेला आहे। ठीक आहे, आपल्याला फक्त याचं बी साफ करून घ्यायचं, साल वगैरे काढायची अजिबात गरज नाही। हा भोपळा आपण कुकरमध्ये शिजवणार आहोत। तर आपण स्वच्छ धुवून एका पातेल्यात घातला, त्यात अजिबात पाणी घातलेलं नाही, वरती फक्त झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवरती 3 शिटीचा कुकर करून घ्यायचा आहे। 3 शिट्यांमध्ये आपला भोपळा छान शिजलाय बघा, परफेक्ट। आता आपल्याला या भोपळ्याची साल काढणं अगदी सोपं आहे। चमच्याने हलकेच काढून घ्यायचा गर बघा, आहे की नाही सोपं, म्हणूनच तुम्हाला म्हणलं की साल सुद्धा आपण याला शिजवून घेणार आहोत। परफेक्ट। तर आपण हा सर्व गर आणि ही स्किन वेगळं करूयात। ठीक आहे, एका पातेल्यामध्ये सर्व गर आपण एकत्र करून घेऊयात आणि स्किन म्हणजे साल डिस्कार्ड करूयात। हा भोपळ्याचा गर आपल्याला आता बारीक करून त्याचा छान लगदा करून घ्यायचा आहे। तर त्यासाठी तुम्ही काटा चमचा वापरू शकता, हाताने देखील बारीक करू शकता, पण आता भोपळा जरा गरम आहे तेव्हा सांभाळू। नसता तुमच्याकडे जर पोटॅटो मॅशर असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही छान याला मशी करून घ्या, म्हणजे असं छान घोटून घ्या। भोपळ्याचा बघा आपण लगदा करून घेतलाय। आता आपल्याला यात गूळ घालायचा आणि गूळ घालण्याचा अंदाज यावा याकरता मी हा लगदा सगळा एका बाजूला केला। जेवढा आपला ह्या भोपळ्याचा लगदा झाला अगदी तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। बरं, गूळ आपल्याला अगदी बारीक कापून घालायचा। सुरीने मी छान कापून घेतला, तुम्ही हवं तर किसणीवर किसून घेतला तरी हरकत नाही। आपला हा भोपळ्याचा लगदा गरम आहे, तर त्या हीटमध्ये हा गूळ पटकन विरघळतो। ठीक आहे, त्याकरताच आपण बारीक कापून घेतलाय। बस आपण चमच्याने मिक्स केलं की गूळ पटकन या भोपळ्याच्या मिश्रणामध्ये विरघळतो। हे बघा, अगदी झटपट गूळ या भोपळ्याच्या लगद्यामध्ये मस्त विरघळला आहे। आता आपण घारगे करण्यासाठी डो लावून घेऊया। त्यासाठी परातीमध्ये मी 1 कप गव्हाचं पीठ घेतले, तेच पीठ ज्याची आपण रोज पोळी करतो। ठीक आहे, आणि यामध्ये आपण 2 टेबलस्पून बारीक रवा घालतो आहोत आणि घारगे छान खस्ता व्हावे म्हणून 2 टेबलस्पून बेसन पीठ देखील घातलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ। याऐवजी तांदळाचं पीठ घातलं तरी हरकत नाही। 1/4 टीस्पून आपण मीठ घालतो आहोत, गोडाची चव एन्हान्स व्हावी म्हणून आपण हे मीठ घातलेलं आहे। 1 टेबलस्पून आपण पांढरे तीळ घालतो। काही ठिकाणी या घारग्यांमध्ये तिळाऐवजी खसखस वापरली जाते। 1/4 टीस्पून आपण जायफळ पावडर घालतो, याऐवजी तुम्ही वेलची पावडर वेलची कुटून घातली तरी हरकत नाही। 1 टेबलस्पून आपण रूम टेम्परेचरच्या तेलाचं मोहन घालतोय, गरम वगैरे केलेलं नाही। तेलाऐवजी तुम्ही साजूक तुपाचा वापर केला तरी हरकत नाही। सर्व साहित्य आपण मिक्स करून घेऊयात। या पिठात घातलेलं मोहन म्हणजे तेल या पिठाला छान चोळून घेऊयात आणि आता आपल्याला यामध्ये गरजेनुसार भोपळा आणि गुळाचं जे आपण मिश्रण तयार करून ठेवलेलं आहे थोडं थोडं घालत डो लावून घ्यायचं आहे। एकदम घालायचं नाही, थोडं थोडं गुळ भोपळ्याचं मिश्रण घालायचं आणि मीडियम असा डो आपल्याला लावून घ्यायचा आहे। आपण डो लावून घेतलेला आहे। आता हा डो आपल्याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचा आहे। यामध्ये आपण रवा घातलाय की नाही, तर रवा फुलण्यासाठी रेस्ट देणं गरजेचं आहे। तर डो झाकून ठेवूयात आणि 10 मिनिटाची रेस्ट देऊया। आता हे गूळ भोपळ्याचं उरलेलं मिश्रण एका डब्यात मी घातलंय आणि हा डबा आपण फ्रीजमध्ये ठेवूया। हे मिश्रण फ्रीजमध्ये 8-10 दिवस छान राहतं, त्यामुळं परत जेव्हा आपल्याला घारगे खाण्याची इच्छा होईल त्यावेळी या मिश्रणाचा वापर करून आपण परत घारगे करून घेऊ शकतो। 10 मिनिटात डो छान मुरला आहे। परत एकदा आपण त्याला व्यवस्थित मळून घेऊयात।
डो मी छान मळून घेतला आणि त्याचा असा लांबट आकार करून घेतलेला आहे. आणि आता सुरीने आपण त्याचे पोर्शन कट करतो आहोत. नेहमीच्या पुरीला जेवढा पोर्शन लागतो लाटीसाठी तेवढ्याच आकाराचे हे मी पोर्शन कट केलेले आहे. आणि हातावरती वळून आपण त्याची छान लाटी करून घेऊया, पेढे वळून घेऊयात. अशा लाट्या करून ठेवल्या, पेढे वळून घेतले की आपल्याला घारगे लाटायला सोयीचं होतं. सर्व लाट्या आपण करून घेतल्या. एक लाटी आपण लाटायला घेऊ, बाकीच्या झाकून ठेवूयात. बरं, हे घारगे लाटताना आपल्याला पिठाचा वापर नाही करायचा तर तेलाचा करायचा. तर पोळपाटाला थोडंसं मी तेल लावून घेतलं, थोडंसं लाटीला लावलं आणि लाटण्याला देखील तेल लावायचं. ठीक आहे. आणि आपण हा घारगा लाटायला घ्यायचा. फार पातळ नाही आणि फार जाड नाही. आपली नेहमीची पुरी कितपत जाड असते अगदी तितपत जाडच आपण हा घारगा लाटणार आहोत. बघा इतपत. ठीक आहे. एकीकडे आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे. जर तुम्हाला हेल्पिंग हँड असेल, कोणी मदतीला असेल तर तुम्ही एकीकडे घारगा लाटा आणि लगेच तळायला घाला. पण मी एकटीच करते आहे त्यामुळं मी 8-10 घारगे आधी लाटून घेते, तोवर आपलं तेल गरम होईल. तेल गरम झालंय का चेक करूयात आपण. पिठाचा छोटासा गोळा टाकलाय, चटकन वर आलाय, याचा अर्थ तेल छान तापलं आहे. आणि एकदा का तेल तापलं की गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आणि यामध्ये आपण आता सावकाश घारगा सोडूयात. अगदी तेलाच्या जवळून सोडायचा म्हणजे अंगावर उडणार नाही. आणि आता झाऱ्याने हे गरम तेल या घारग्यावरती आपल्याला उडवायचं आहे. असं गरम तेल उडवलं की घारगा फुलायला फुगायला मदत होते. लक्ष ठेवायचं आपल्याला घारग्यावरती. घारगा गोड आहे, पटकन लाल रंग त्याला येतो, म्हणजे पटकन तो तळला जातो. त्यामुळं लक्ष ठेवायचं. आणि खालून रंग आला की उलटवून घ्यायचं. बघा किती झटपट लालसर रंग आलाय, हो की नाही. म्हणून आपण मीडियम फ्लेम ठेवलेली आहे. परफेक्ट. आणि आता उलटवून घातल्यावरती ह्या बाजूने गरम तेल उडवायची गरज नाही. घारगा खूप झटपट तळला जातो. त्यामुळेच तुम्हाला मी म्हटलं, जर तुम्हाला मदतीला असेल तरच तुम्ही एकीकडे लाटा आणि दुसऱ्याने तळून घ्यावं. फार लक्ष देऊन हे तळावे लागतात, नाहीतर चटकन ते करपतात. ठीक आहे. आपण 8 घारगे करून ठेवले, त्यामुळे आता आपण सावकाश व्यवस्थित तळून घेऊयात. एका बाजूने तेल उडवायचं, ती बाजू तळल्या गेली की तो घारगा उलटवून घ्यायचा. आणि आता दुसऱ्या बाजूने आपल्याला तेल उडवायची काही गरज नाही. बघा घारगा छान फुलला आहे, हो की नाही. परफेक्ट. उलटवून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने देखील छान लालसर रंगावरती तळून घेऊया. आणि तळल्या गेला की झारा असा तिरका करून त्यातील जास्तीचं तेल निथरून जाऊ द्यायचं. हे बघा अशा पद्धतीने. ठीक आहे. तुम्हाला जवळून दाखवते. कलर बघा कसला सुंदर कलर आलेला आहे. परफेक्ट. बस अशाच प्रकारे आपण पुढचे सर्व घारगे तळून घेऊयात. नैवेद्यासाठी गोडाचा पदार्थ लाल भोपळ्याचे टम्म फुगलेले घारगे रेडी आहेत. बघा कलर किती सुरेख, प्रत्येक घारगा मस्त फुगला आहे. परफेक्ट. तुम्हाला हे घारगे आता जवळून दाखवते. हे बघा अजिबात तेलकट झाल्याने हाताला तेल लागतच नाही. अगदी छान ड्राय आहेत. परफेक्ट. आता आपण मोडून पाहूयात. हे बघा चटकन तुटतात, अगदी खुसखुशीत झाले आहेत. आत देखील बघून घ्या, अजिबात तेलाचा लवलेश देखील नाही. परफेक्ट. प्रत्येक घारगा अगदी अप्रतिम झालेला आहे.
नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता आपण टेस्ट करूयात. मला घारगे लोणच्यासोबत खायला आवडतात, तर मी आंब्याचं लोणचं घेतलेलं आहे. परफेक्ट खस्ता, परफेक्ट कलर. आणि आता टेस्ट पाहू. अप्रतिम, परफेक्ट गोड, एक नंबर आपले हे घारगे झालेले आहेत. पारंपरिक रेसिपी लाल भोपळ्याचे म्हणजेच काशी फळाचे खमंग खुसखुशीत घारगे रेडी आहेत. हे घारगे म्हणजेच घाऱ्या तुम्ही गोडाच्या नैवेद्यासाठी करा, किंवा प्रवासातील शिदोरीसाठी करा, किंवा मुलांच्या पौष्टिक टिफिनसाठी करा, किंवा नेहमीपेक्षा वेगळा ब्रेकफास्ट म्हणून करा. पण खवय्यांना रेसिपी नक्की ट्राय करा. चला परत भेटूत अशीच छानशी रेसिपी घेऊन. टिल देन लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट डाऊन. बाय.